महाराष्ट्र के जलगांव में ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ की बैठक आयोजित की गई। बैठक की अध्यक्षता राज्य समिति सदस्य सखराम दुर्गुड़े साहिब ने की। ढोके साहब, जलगांव जिलाध्यक्ष संतोष भाऊ खरे, पचौरा तालुका अध्यक्ष राजेंद्र भाऊ खरे, पत्रकार चंदू भाऊ खरे, सुभाष भाऊ बाविस्कर उपस्थित थे। सर्वप्रथम उपस्थित गणमान्य व्यक्तियों को शॉल एवं पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया। ग्राम पंचायत कर्मचारियों की विभिन्न समस्याओं पर चर्चा की गई, क्योंकि ग्राम पंचायत कर्मचारियों को ग्रामीण क्षेत्रों में अपनी सेवाएं देने के दौरान उचित पारिश्रमिक नहीं मिल रहा है। इसलिए उपस्थित कर्मचारियों ने मांग की है कि सरकार उनकी ओर ध्यान दे तथा उन्हें कम से कम चतुर्थ श्रेणी कर्मचारी के स्तर से अनुसार मानदेय दिया जाए। बैठक में उपस्थित कर्मचारियों ने यह भी मांग की है कि ग्राम पंचायत कर्मचारियों को उचित तरीके से मानदेय दिया जाए, ताकि उनका जीवन स्तर ऊपर उठ सके। हालांकि उनका जीवन जीना मुश्किल हो गया है। कार्यक्रम की सफलता के लिए अर्जुन भाऊ, नीलेश भाऊ, सुभाष पाटिल ने कड़ी मेहनत की। चंदू खरे की रिपोर्ट। महासंघाची मुहूर्तमेढ रोवणारे दिवंगत कॉम्रेड सना बालेराव, कॉम्रेड माधव मोकाशी यांच्या विचारांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमासाठी राज्य कार्यकारिणी कमिटीतील सरचिटणीस कॉम्रेड दुर्गुड़े साहेब, कॉम्रेड गांगुर्डे साहेब, कॉम्रेड ढोके साहेब, कॉम्रेड लांजेवार, कॉम्रेड ठाकूर आणि उपस्थित आपण सर्व माझे कर्मचारी बंधू, आजच्या मेळाव्याचा उद्देश भाऊंनी थोडक्यात सांगितलं। जिल्हा अध्यक्षांनी कॉम्रेड महाजन हे अंतरुणावर पडून असल्यामुळे आपली संघटना थोडी मधल्या काळात थांबलेली होती आणि त्याला संघटनेच्या कामाला चालना मिळण्यासाठी आम्ही असं ठरवलं होतं की आपण राज्य कार्यकारिणीला आमंत्रित करून एक मेळावा घेऊ। त्याप्रमाणे ही तयारी 9 फेब्रुवारी पासून आपण हॉल बुक केलेला होता। पहिली तारीख 9 फेब्रुवारी होती। नंतर यांना वेळ न मिळाल्यामुळे बदलत आज शेवटी आज आपला मेळावा इथं होतोय। मेळाव्याचं उद्दिष्ट असं की ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ आयटकच्या कामाचा आणि इतर संघटनांच्या कामाचा आपण राज्यभरातून अभ्यास करा। राज्यात अनेक संघटना आहे, अनेक संघटना फक्त स्वतःची पोळी भाजण्याचं काम करताय, कर्मचाऱ्यांना लुटताय, 2-2 हजार वर्गणी घेताय। मग अशी मोबाईलवर एक कर्मचाऱ्याने अशी भावना व्यक्त केली, आमचा वाली कोण? मी त्यांना उत्तर दिलं, म्हटलं तुम्ही महासंघात या, तुमचं आमच्याकडे स्वागत। तुमचे सर्व प्रश्न आम्ही जबाबदारीने सोडू, हे मी तुम्हाला ग्वाही देतो। ती चॅटिंग आमच्या कॉम्रेड दाभाडकरांनी पाहिली, मला फोन केला, म्हणे तुम्ही कोण? म्हणलं मी अमुक अमुक। तुमची संघटना अस्तित्वात नाही, तुमची संघटनेला रजिस्टर नंबर नाही। त्यांना मोबाईलवर ते सर्व मी टाकलं। त्यांना 2 दिवस आपण जळगावला मेळावा घेतला, त्या महाजनांच्या कार्यालयासमोर ते सर्व नेतेगण आपले उपस्थित होते। त्यांना ते फोटो दाखवले दाभाडकरांना, हे पहा म्हटलं महासंघ अशी संघटना आहे, त्याच्यात नुसते ग्रामपंचायत कर्मचारी नव्हे तर इतर सर्व डिपार्टमेंटच्या संघटना आपल्या आयटक मध्ये सामील, आणि आयटक कडून त्यांना सर्व संघटनांना न्याय मिळतो। उदाहरण आपल्या आशा आहे, अंगणवाडी सेविका आहे, गटप्रवर्तक आहे, MDCB आहे, अशा सर्व संघटना आहे। आणि त्यांना म्हटलं बा तुम्ही कृती समितीत तुमची संघटना घेतलीच नाही शासना, असं मी त्यांना सांगितलं। कोण म्हणे? म्हटलं आमचे नेते सांगतात आम्हाला, कृती समितीत तुमची संघटना आहे का? 8 संघटना। त्यांनी बोलणं बंद करून टाकलं। ते अर्जुन भाऊजी भेटले एक दिवस,
त्यांचं काय झालं मला काही माहित नाही. तर असं मित्र हो, आपल्याला जे आज मिळतंय, आपल्याला जे वेतन मिळतंय, आपल्याला जो राहणीमान भत्ता देणाऱ्या पंचायती देत आहे, काही प्रायव्हेट फंडाचे पैसे जे मिळत आहे, ही सर्व महासंघाची देण. हे महासंघानं केलेलं कार्य. या महाराष्ट्रात कोणत्याही संघटनेच्या अध्यक्षाने असं छातीला हात लावून सांगा की आम्ही हे घडवून आणलं, आम्ही मिळवून दिलं. कॉम्रेड सना भालेराव असताना या जळगाव जिल्ह्यात हे संघटन आहे ते आजपर्यंत माझ्या मते जसं तसं हे तुटलेलं नाही. तर बरेच कर्मचारी माझ्या वयाचे तेही पाहत आहे. आमच्या हिंदुताई होत्या, हिंदू